वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प सिद्धी म्हणून 11वे वर्ष आज हे भारतीय जनता पार्टी साजरं करत आहे। येणाऱ्या काळामध्ये भारताचा विकास आणखी किती झपाट्याने होईल याची प्रचिती सर्व जनतेपर्यंत पोहोचावी आणि गत काळामध्ये राम मंदिरापासून काश्मीरच्या मुद्द्यापासून ते आपण पाहिलं सिंदूर सारख्या अभियानापर्यंत भारतीय सरकार कसं कणखरपणे वागलं हीच माहिती आज भारतीय जनता पार्टी वसमत शहर मंडळातर्फे या ठिकाणी देण्यात। ग्रामीण व शहर उपक्रम मंडळाला आज या ठिकाणी 11 वर्ष पूर्ण झाली। पुन्हा या ठिकाणी कार्यशाळा व ठिकाणी चौपाल सभा या माध्यमातून आम्ही दौरा करत आहोत। याच्या अगोदर आम्ही त्या ठिकाणी पश्चिम मंडळात सभा झाली, आज या ठिकाणी शहराची आता करतोय आणि त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी परत त्या पूर्व वसमत मंडळाचे नवीन पक्षानं नवीन केलेल्या मंडळाची गठन ज्या पद्धतीने केले त्याच्या या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतलो। आपण माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना 11 वर्ष पूर्ण 9 जूनला झाले आणि त्या माध्यमातून विकसित भारत अमृतकाळ सेवा सुशासन गरीब कल्याण त्या ठिकाणी संकल्पवती सिद्धी हा या ठिकाणी समोर ठेवून आम्ही या ठिकाणी देशाचं काम माननीय मोदी साहेबांना 11 वर्षामध्ये केले। आपण पाहिलं असेल की 11 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आज या ठिकाणी भारताची परिस्थिती। आज अर्थव्यवस्था आपण त्या ठिकाणी 11 स्थानी होती, आज या ठिकाणी आपण 4थ्या स्थानी आपण भारत आहे। आपण प्रत्येक गोष्ट जर बघितली तर आपण आज पुलवामामध्ये जो हमला झाला त्याचं उत्तर किती कणखरपणे आपण त्या ठिकाणी देऊ शकलो आणि पाकिस्तानचं उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी आपण करण्याचं काम आपण अनेक शस्त्र अस्त्रांनी त्या ठिकाणी केले ते तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाहिले। अनेक विकास पाहिले, मग नॅशनल हायवे असतील, जिल्हा रस्ते असतील, राज्य रस्ते असतील, मग नांदेड जाणारा रस्ता असेल, परभणी जाणारा रस्ता असेल, हिंगोली जाणारा रस्ता असेल, अनेक रस्ते नॅशनल आपण रस्ते पाहिले असतील, आपण रस्त्याचे कामं त्या ठिकाणी पण दिसतील। आपल्या वसमतमध्ये पाणीपुरवठा योजना असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, अनेक योजना शहरात असतील, ग्रामीण भागात असतील, अनेक योजना या ठिकाणी सरकारनं केंद्र सरकार आणि मोदी सरकारनं आपल्यासमोर विकासाचे कामं केली। आणि आपण या ठिकाणी राम मंदिराचं जे प्रत्येक वेळेस लोक म्हणत होते की भाजप आलेलं की राम मंदिर बनाएंगे पण तारीख नाही बताएंगे। आज अगर राम मंदिराचं काम तुम्ही बघितलं असेल, आज दिमागदार त्या ठिकाणी रामलल्ला त्या ठिकाणी मंदिरामध्ये बसून आपण सर्व अयोध्येत दर्शनात जाऊन आले। प्रयागराजचा तुम्ही एवढा पाहिला असेल, आपण प्रोडल त्या ठिकाणी वाराणसीचा पाहिला असेल, उज्जैनचा पाहिला असेल, अनेक तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आपण बघितले असतील की आज कोरोनाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सुविधा उपलब्ध करून दिल्या। रेल्वे असतील, आज आपली रेल्वे त्या ठिकाणी सुरू झाली, कोणती रेल्वे आली आपल्याला वंदे भारत आपल्याला आलेली आहे। आज ती वंदे भारत सफल आपलं होतं, आज आपल्याला वसमतवाल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण मुंबई जाऊ शकेल। अनेक रेल्वे असतील, रेल्वे स्टेशन असतील, बस स्टँड असतील, प्रत्येक ठिकाणी विकासाची गंगा लोकांपर्यंतचं काम केलं असेल। जलधन पाण्याची योजना प्रत्येक गावात पाण्याची टाकीपासून तर घरापर्यंत नळ योजना त्या ठिकाणी सुट्टी लावून देण्याचं काम केंद्र सरकार या ठिकाणी करते। घरकुल आहे, तुम्हाला सांगा 20 आमच्या काळात आमदार असताना मी 99 ते 9 आमदार होतो, मला वाटत नाही की 10 वर्षामध्ये मी आमच्या तालुक्याच्या ठिकाणी मी 200 घरकुल देऊ शकला असेल 10 वर्षात। आणि आज बघितलं आता मला एकेका गावात 200-300 घरं वसमतसारख्या ठिकाणी 5-5 हजार घरकुल त्या ठिकाणी घरकुल आलेले आहेत। आणि आज पहिले 60,000 भेटत होते, आज 2 लाख घरकुल त्या ठिकाणी देण्याचं काम सौर ऊर्जा त्यात मिळणार, संडास बाथरूम त्या मिळणार, पाण्याची सुविधा मिळणार, त्या ठिकाणी गहू त्याला मिळणार, तांदूळ मिळणार, गॅस मिळणार, त्या ठिकाणी लाडके बहिणीचे पैसे मिळणार, PM किसानचे पैसे मिळणार आणि सर्वसामान्य माणसाला आयुष्यमान विमा त्या ठिकाणी किती मोठी बिमारी झाली तर कोणाला रुपया दवाखान्याला लागणार नाही अशी योजना, महात्मा फुले योजना असेल, आयुष्यमान योजना असेल, अनेक योजनेतून आपण त्या ठिकाणी ऋण जे असतील त्यांना दूर करायचं काम हे सरकार करत आहे। लाईट फ्री या ठिकाणी आपण देत आहोत, अनेक योजना आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत। आता आदिवासी आयोग या ठिकाणी कालचा मंजूर झाला 3 जूनला, त्याच्याकडे ओबीसी आयोग मंजूर झाला आहे। अण्णाभाऊ पाटील या माध्यमातून मराठा समाजाला आज आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये देवेंद्रजीचं सरकार येण्या अगोदर 1 रुपयाचाही कोणाला पैसे मिळाले नव्हते, पण 75 कोटी रुपये आज सर्वसामान्य मराठा समाजाला वाहनासाठी बिगर व्याजी कर्ज या ठिकाणी मिळालेले वाहन मिळालेले। ओबीसी समाजाला त्या धर्तीवर मिळणार आहे, आदिवासी समाजाला त्या धर्तीवर मिळणार आहे। आज शेतकऱ्याच्या ठिकाणी जर साधनं ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर अनुदान आहे, त्यानं ठिकाणी पेरणीचं यंत्रणा घ्यायचं असेल तर अनुदान आहे, अनेक योजना त्या ठिकाणी मिळणार आहे। शेतकऱ्याची कर्ज त्या ठिकाणी तुमची वीज माफ असेल,
त्या ठिकाणी सौर ऊर्जेचे असेल, अनेक गावात जाणारा रस्ता असेल, गावात समाज मंदिराचे असतील, पांढरण रस्ते असतील, तर तुम्ही अनेक योजना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी देवेंद्रजी सरकार आणि मोदी सरकारने केलेले आहे. आणि हाच जे केलेले काम आहे ते लोकांपर्यंत येण्याच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांना हे कार्यकाळ जे 11 वर्षात काम केले ते जनतेपर्यंत न्यावं, लाभार्थ्यांना भेटावं, लाभार्थी चर्चा करावी, लाभार्थी त्याची जाणीव करून द्यावी. येणाऱ्या काळात त्यांच्याकडून अजून अपेक्षा काय, येणाऱ्या काळामध्ये सरकारनं काय केलं पाहिजे आणि काय अपेक्षित आहे याची सुद्धा माहिती घेऊन सरकारला द्यावी आणि येणाऱ्या काळात सुद्धा उपाययोजना सरकार करेल. या माध्यमातून आमचा हा संकल्पची सिद्धी आज आमचा दौरा आहे. त्याच माध्यमातून आम्ही मंडलावर आणि बुथवर आणि शक्ती केंद्र बुथवर आम्ही ठिकाणी पक्षाचं काम करणार. ते मंजूर झालेले आहेत. मध्ये रेती इतकी पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा आवड करायची. पंचायतचा ठराव दिला आणि रेती नाही दिली तर आमच्याकडे आम्ही कलेक्टर तुम्हाला देऊन ठराव द्यायला ग्रामपंचायत सांगेल ना माझ्या गावात घरकुल किती मंजूर झाली मला किती रेती मिळते म्हणून. आता लाभार्थ्या सांगून उपयोग नाही, लाभार्थ्याच्या म्हणण्यावर रेती मिळणार करी जाईल. छोटे छोटे राहणार करणारा 10 ट्रॅक्टरवाला असो, एखाद्या बैलवाडीवाला असो, तो ती चोरीच आहे. चोरी म्हणजे चोरच ना, त्याला आम्ही म्हणू शकणार नाही की छोटा चोर मोठा. आपण तुला प्रत्येक मंगळवारी प्रदेश कार्यालयावर तुम्ही बघत असतात की एकही असा मंगळवार नाही ज्या ठिकाणी महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते प्रवेश करत नाही. आपला जिल्हा मागे आहे, पण निश्चितच सर्वात जास्त प्रवेश आपल्या हिंगोलीतून होतील, वसमतमधून होतील, कळमतून होतील. फार मोठे मासे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत येते. निश्चितच भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा असेल, पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीचा सभापती असेल आणि वसमत नगरपालिकेला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कसा होईल याच्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू. आणि आलेला नेता जर आमच्याकडे निवडून येणारा असेल तर निश्चित भारतीय जनता पार्टीत घेऊन त्याला आम्ही तिकीट देऊन निवडून